नमस्कार. एज्युकेशन विथ रायटिंग स्किल्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. स्वराज्य रक्षक शंभूराजे. आपल्याकडे सुगंध आहे हे वनस्पतींचा मेळावा भरून चंदनाला जाहीर करावं लागत नाही. त्याचा सुगंध आपोआपच सगळीकडे दरवळत असतो. जे अंतर्यामी असतं ते कृतीतून धावतं. स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणाऱ्या स्वराज्य रक्षक ज्ञानवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत, शीलवंत, प्रतिभासंपन्न, संस्कृत पंडित, छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शृंगार होता संस्कारांचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा. शत्रूही नतमस्तक होई जिते, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवाजी महाराजांचे संभाजी राजांवर अपार प्रेम होते. नशिबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजी राजे 2 वर्षांचे असताना महाराणी सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर संभाजी महाराजांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केला. केशव भट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजांना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी राजांनी राजकारणातील डावपेच, गणिमिकावा अगदी भराभर आत्मसात केले. गंभीर नाही तर खंबीर आहे, वार नाही तर तलवार आहे, बोचलेली नाही तर धार आहे, छत्रपती संभाजी राजे म्हणजे पेटता अंगार आहे. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासूनच त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोवून उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आणि त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजीराजे यांनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजीराजे हे असामान्य व्यक्तिमत्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रांत आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणारे एकमेव छत्रपती संभाजी महाराज होते. देश धर्म पर मिटने वाला, शेर छिवा का छावा था, महाप्रतापी परम पराक्रमी ऐसा शंभू राजा था. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजीराजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजीराजे अवघ्या 9 वर्षांचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजीराजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याने शिवाजी महाराजांनी त्यांना मोरपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैन्याचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजीराजे यांनी केलेल्या बुद्धी चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे प्रतिभासंपन्न छत्रपती उत्तम साहित्यिक होते. संभाजीराजे अभ्यासात अत्यंत हुशार होते. अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. संस्कृत भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.
संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर नायिका भेद, नखशिख आणि 7 शतक हे ब्रजभाषेतील ग्रंथ लिहिले. लहानपणीच कवी कलश, महाकवी भूषण, गागा भट्ट यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने आणि तसेच आपले पिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी हे राजनीती शास्त्रपर ग्रंथ रचले. ग्रंथाच्या सुरुवातीला शहाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे यांची स्तुती आहे. एकूण 3 अध्याय आहेत. यामध्ये राजनीती, राज्यव्यवस्था, कर्तव्य, मंत्रिमंडळ इत्यादी प्रकरणे आहेत. छत्रपती संभाजीराजांनी शंभूराज, नृपशंभू, शंभूवर्मन या नावाने साहित्य निर्मिती केली. या महान छत्रपतींना अनेक भाषा बोलता आणि लिहिताही येत होत्या. त्यांचे संस्कृत दानपत्र प्रसिद्ध आहे. शृंगारपूरच्या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी श्री सखी राज्ञी जयती महाराणी छत्रपती येसुबाई साहेब यांच्या प्रेरणेने नखशिख हा ग्रंथ लिहिला. मुंबई विकत घेण्याच्या संबंधीचा पूर्ण व्यवहार हा इंग्रजीतून केला. स्वराज्याचे हे दुसरे अभिषिक्त छत्रपती मराठीसह संस्कृत, फारसी, उर्दू, अरबी, ब्रज, इंग्रजी यांसारख्या अनेक भाषांचे जाणकार होते. अतिशय हुशार, कर्तबगार, दूरदर्शी, अनेक विद्या व कलांचे अधिपती व सर्व गुण संपन्न असे छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते. छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते व ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव ज्ञानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंडित सचिव म्हणून आबाजी सोणदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली होती. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला संभाजी होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत संभाजी राजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले. त्यांच्या विनम्र स्वभावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींची मने त्यांनी जिंकून घेतली. राजमाता जिजाबाईंचे निधन झाल्यानंतर संभाजी महाराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सहसा त्या रक्ताच्या तरुण संभाजी राजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी राजांचा अण्णाजी दत्तोच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले, पण संभाजी राजांना ते मान्य करणे कठीण होते. सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजी राजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागल्यामुळे शिवाजी महाराजांसोबत दक्षिण हिंदुस्थानाच्या मोहिमेवर त्यांना जाता आले नाही. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी राजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला. सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी यांनी संभाजी राजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील. राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता, पाहुणी तुमचा पराक्रम मुजऱ्याला चंद्रही वाकला असता. 16 जानेवारी 1681 रोजी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्त आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले. मात्र काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला आणि संभाजी राजांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी दिले. औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला.
औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मातृभूमि के कमल चरण पर जीवन पुष्प चढ़ाया था, हे दुनिया में दूजा कोई जैसा शंभू राजा था. 9 वर्षे घोड्याच्या पाठीला सिंहासन मानून राकट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोंगावणारे हे वादळ म्हणजे शंभूराजे. मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेष किल्ल्याचा लढा. संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिराचा सिद्धी आणि म्हैसूरचे चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांच्या विरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूशी एक हातची झुंज दिली. शिवरायांच्या मृत्यूनंतर न थकता सतत 9 वर्षे मोगल, आदिलशाह, सिद्धी, पोर्तुगीज आणि अंतर्गत सर्व शत्रूंविरुद्ध संभाजी महाराज लढत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संभाजी राजांनी सर्वस्व पणाला लावले. वडिलांपेक्षा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराज हे मोगलांसाठी 10 पटींनी तापदायक होते. एकदाही पराभव न स्वीकारणारे, एकदाही माघार न घेणारे, सर्वच्या सर्व म्हणजेच तब्बल 120 लढाया जिंकणारे एकमेव असे छत्रपती संभाजीराजे होते. त्यांच्या धैर्याचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि निर्भीडपणाचे वर्णन अपरंपार आहे. वडील ज्यांचे शिवाजी, जिजाऊ ज्यांची आजी, येसुबाई सोबत स्वराज्य घडवतो त्याचे नाव संभाजी. संभाजी राजांचा दरारा केवळ महाराष्ट्रापुरता नव्हता तर तो जागतिक स्तरावरचा होता. संभाजीराजे केवळ किल्ल्यावर बसून राज्यकारभार करणारे नव्हते तर शिवरायांप्रमाणे रणांगणात लढा देणारे होते. या सर्व गदारोळात त्यांनी प्रजेची हेळसांड होऊ दिली नाही. अन्यायग्रस्तांना न्याय देणे, दुष्काळग्रस्तांना मदत करणे, प्रकल्पग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन करणे ही कामे संभाजीराजे तात्काळ पूर्ण करत असे. शिवाजी महाराजांप्रमाणे आपल्या राज्यातील आणि परराज्यातील महिलांवर अन्याय होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली होती. महाराणी येसुबाई यांचा त्यांनी आदर सन्मान केला. त्यांना स्वराज्याचे सर्व अधिकार दिले. श्री सखी रामनी जयती या नावाने महाराणी राज्य करू लागल्या. आपल्या महाराणीला सर्वाधिकार देणारे संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. आपल्या आजीचा, सावत्र मातांचा त्यांनी आदर सन्मान केला. छत्रपतीचा वारसा महिलांचा आदर करणे, त्यांना संधी देणे, त्यांना स्वातंत्र्य देण्याचा आहे. याचा पाया शिवरायांनी घातला. तो वारसा पुढे संभाजीराजांनी चालवला. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजीराजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजीराजांनी पुढे चालू ठेवले. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्णासन दिले. तसेच मौनी गोस्वामी, गणीराम, वासुदेव गोसावी, कराडचे वेदशास्त्री नरसी भट, शेषभट मुंजेमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट, महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट, कराडचे शिवभट नीलकंठ भट अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशव भट पंडित, निंब येथील सदानंद मराठे अनंतगिरी गोसावी यांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली. संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इत्यादी देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे यासाठी पूर्वीची वृत्ती, इनामी व सनदा पूर्ववत केल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे संभाजी महाराज जातीने लक्ष घालत असत. जिव्हा काटी खून बहाया, धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा तावह, गलत राह पर चला नहीं. 1689च्या सुरुवातीला छत्रपती संभाजी राजांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्ब खान यांनी संगमेश्वर येथे हल्ला केला. मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्त करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतावून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूला संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोगलांना यश आले.
संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली. मात्र संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अणिवणियत अत्याचार असह्य होऊन सुमारे 40 दिवसांनी फाल्गुन अमावस्या म्हणजेच 11 मार्च 1689 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्राणज्योत अखेर मावळली. पाहुणी तुमचे शौर्य मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. असह्य यातना सहन करूनही संभाजी राजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. संभाजी राजांना मंत्र्यांकडून साथ मिळाली असती तर संपूर्ण जग जिंकण्याचे सामर्थ्य संभाजी महाराजांकडे होते. वयाच्या अत्यंत तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना म्हणजेच अवघ्या 32व्या वर्षी निर्दयी अशा मृत्यूला सामोरे जावे लागले. ते जगले असते तर त्यांनी इतिहास बदलला असता. चारित्र्य संपन्न पराक्रमी राजा म्हणून संभाजी राजांचा लौकिक सर्वत्र आहे. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली.